एखादा व्यक्ती खूपच डोळ्यावर आला तर तो डोळ्यात सलतो। एकनाथ शिंदेंची सध्या महाराष्ट्रातील सरकारमध्ये तीच अवस्था। एकनाथ शिंदे होते कुठे? एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे चेले, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये मोठं झालेलं नेतृत्व, त्यांना मंत्री करणारे, त्यांना पोझिशन देणारे उद्धव ठाकरे, इथपर्यंत लिमिटेड असणारे एकनाथ शिंदे बघता बघता 2.5 वर्षांसाठी का होईना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। विरोधकांच्या डोळ्यात ते किती सल्ले माहित नाही, पण सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात ते आजही सलतायत हे सांगण्यासाठी पुढची काही कारण पुरेशी आहेत। एकनाथ शिंदेंचं 2 दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये शक्ती प्रदर्शन झालं। नवनिर्वाचित निवडून आलेला आमदार अमोल खताळ यांनी एवढं ताकदीचं शक्ती प्रदर्शन एकनाथ शिंदे संगमनेरमध्ये आल्यानंतर केलं की प्रश्न असा पडला, आलेली पब्लिक आली तर आली कुठून? बरं, ही पब्लिक भाडोत्री म्हणायची तर ही भाडोत्री पब्लिक जवळपास 6 ते 7 तास रस्ता जाम करून कशी राहिली? एकनाथ शिंदेंच्या मागे पळणारी, मंडपामध्ये शेवटपर्यंत बसून राहणारी पब्लिक भाडोत्री म्हणायची कशी? भगवमय झालेलं वातावरण सांगत होतं एकनाथ शिंदेंची क्रेज वाढते आणि ती क्रेज वाढवण्यामध्ये त्यांचे आमदार यशस्वी ठरतात। हा एक पॉइंट। दुसरा मुद्दा येतो मनोज जरांगेंचा। देवेंद्र फडणवीसांनी 2019 वेळी त्याच्या आधी मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं। ते 16% दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते। खरे मराठा आरक्षणाचे हिरो तर देवेंद्र फडणवीस व्हायला हवे होते, पण देवेंद्र फडणवीस तर आजच्या डेटला मराठा आरक्षणाचे विलन ठरलेत। मग हिरो राजकीय नेत्यांमध्ये कोण बनलेत? एकनाथ शिंदे। कॉमन मॅन म्हणून इमेज कोणी मिळवली? एकनाथ शिंदेंनी। हे एकनाथ शिंदे डोळ्यात सलतायत कारण ते थेट दिल्लीशी ऍक्सेस मिळवतात। हे एकनाथ शिंदे डोळ्यात सलतायत कारण जेव्हा जेव्हा ते मैदानात येत आहेत त्यावेळी एवढंच ताकदीचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। हे एकनाथ शिंदे डोळ्यात सलतायत की मनोज जरांगे सारखा माणूस जो कधीही कोणत्याही राजकीय नेत्याचं गुणगान करत नाही, तो माणूस एकनाथ शिंदेंना अस्सल राजकीय नेता आणि मराठा आरक्षणाचा हिरो बनवतायत। या गोष्टी सांगतायत की सध्याच्या घडीला फडणवीसांना शिंदेंना हटवणं काळाची आणि फडणवीसांच्या भविष्यातील राजकारणाच्या वेळेची गरज आहे। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नगरविकास खात्याची एक बैठक पार पडली। ज्या बैठकीला नगरविकास खात्याचे मंत्री असणारे एकनाथ शिंदेच नव्हते। 2022 पासून 2026 पर्यंत कैक कोटी रुपयांचा 9,000 कोटी रुपयांचा नगरविकास खात्यासाठी केंद्राकडून निधी आलेला आहे। जो निधी वेगवेगळ्या योजनांसाठी, अमृत योजना सारखी एक महत्त्वाची योजना केंद्राच्या मार्फत राबवली जाते, मात्र ती योजना नगरविकास खात्याच्या माध्यमातून व्यवस्थित राबवली जात नाहीये असं सांगून फडणवीस डायरेक्ट इनडायरेक्टली एकनाथ शिंदे हे दिल्लीचं वजन महाराष्ट्रात आणि त्यांच्या खात्याच्या माध्यमातून वाढू देत नाही हे सांगण्याचा फडणवीसांनी पहिल्यांदा प्रयोग केला। दुसरा प्रयोग त्यांनी केला होता की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संभाषण फार चांगलं नाहीये, या वक्तव्यासाठी ते दोघेही मला माफ करतील। तिसरी नाराजी एकनाथ शिंदेंना जेव्हा मुख्यमंत्री केलं गेलं नाही तेव्हाची होती। आम्ही बघितले एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून दिल्लीला जातात, शहांशी भेटतात, मोदींशी भेटतात, ॲक्सेस वाढवतात। एवढं सगळं करून सुद्धा एकनाथ शिंदेंना हवं ते मिळत नाही। एकनाथ शिंदेंना मुंबईत रोखण्याची सुद्धा तयारी सुरू आहे। ठाणे जो त्यांचा बालेकिल्ला आहे एकनाथ शिंदेंचा, तिथे गणेश नाईक ॲक्टिव्ह झालेत। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंची जुनी दुश्मनी राहिली, म्हणजे जुने वाद राहिलेत, पण गणेश नाईकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती डोकं वर काढणं अर्थ भाजपने ॲक्सेस थेट दिला। नगरविकास खात्याच्या माध्यमातून ज्या प्रभाग रचना होत आहेत त्या एकनाथ शिंदेंना सोयीस्कर ठरतील अशा होत आहेत। हा गणेश नाईकांचा वार पलटवार, हे सगळे जर डॉट जोडायचे जर ठरले तर सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे डोळ्यात सलतायत। अजित पवारांच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे जात नाही, एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला अजित पवार जात नाही। भाजपचे आमदार असणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे अजित पवारांना जुमानत नाही।
तिकडे एकनाथ शिंदेंना अजित पवारांचे काही आमदार जुमानत नाही, अजित पवारांना पडळकरांसारखे काही आमदार जुमानत नाही. सगळा काला मिर्च मसाला आहे. खूप लिमिटेड काळासाठी यांची तोंड दाबली गेली आहेत असं म्हणता येऊ शकते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंना एक ग्रीप घेण्यासाठी खूप मोठी आयती चालून आलेली संधी. छगन भुजबळांना मंत्री का केलं गेलंय माहिती आहे? जे अजित पवार मराठा आरक्षणाच्या वेळी छगन भुजबळांना इतकी आक्रमक भूमिका जरांगेंविरोधात घेऊ नका असं सांगत होते, पण भुजबळ ऐकत नव्हते, त्याचं उत्तर मिळालं. जेव्हा 2024च्या निवडणुका झाल्या, मंत्रिपद वाटप झालं, भुजबळांना मंत्रिपद दिलं गेलं नाही. आता जेव्हा मंत्रिपद देण्याची वेळ आली त्यावेळी भुजबळच घेतले पाहिजे ही भाजपाची सक्त ताकीद होती अशी माहिती मिळत होती. म्हणजे अजित पवारांच्या पक्षात असलेले कितीशे तरी मंत्री भाजपासाठी काम करतात. शिंदेंकडे असणारे कितीशे तरी मंत्री भाजपासाठी काम करतात असं म्हटलं जात होतं. पण ज्या अर्थी संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, दादा भुसे, संदीपान भुमरे यांच्या कोणाच्याही कॉलरपर्यंत कोणताही अधिकारी थेट येऊ दिला नाही, याचा अर्थ शिंदेंची कमांड अजूनही आपल्या नेतृत्वात त्यांच्या आमदारांवरती आहे. हे आमदार जोपर्यंत सोडत नाहीत किंवा सेटल होत नाहीत तोपर्यंत भाजपला शिंदेंना सोबत ठेवणं वेळेची गरज आहे. नाहीतर मधल्या काळात म्हटले होते संजय राऊत, उदय सामंत भविष्यातले एकनाथ शिंदेच असतील. त्यामुळे त्यांचा काही गट दुसरा काही करतोय का? डोळ्यावर आलेल्या एकनाथ शिंदेंना पुढचे राजकीय काही दिवस हे भारी असतील असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्या विषयांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.